जेव्हा कोणीच सोबत नसेल तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः तुमच्या सोबत आहात. सो स्वतःबद्दल थोडंसं काइंड व्हा, स्वतःबद्दल थोडासा विचार करा. आणि जेव्हा आपण स्वतःबद्दल कॉन्शियस होतो, एखादी गोष्ट पाहिजे असते आणि ती आपल्याला मिळत नाही, आणि जे कुठलीही गोष्ट आपल्या फेवरमध्ये जेव्हा होत नसेल आणि तेव्हा त्या गोष्टीसाठी तुम्ही स्टील कंटिन्यू कन्सिस्टंट आहात, म्हणजेच तुमचे पेशन्स आहे. त्याकडे जेव्हा पेशन्स असतात तेव्हा अल्टिमेटली आपण आनंदी राहतो. जरी गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या तरी पण आपल्याला आनंदी कसं राहायचं ते आपण नमस्कार, कसे आहात? आजचा व्हिडिओचा विषय आहे आपला पेशन्स. तुम्ही कंटिन्युअसली कशाचा तरी प्रयत्न करताय आणि ते पूर्णपणे तुमच्या फेवरमध्ये होत नाहीये आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप वेट करावा लागतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप एन्झायटी होतीये, चिडचिड होतीये, राग येतोय, डिप्रेस्ड वाटतंय, म्हणजेच की तुमचे पेशन्स आता कमी झालेले आहेत. तर अशा वेळी आपण खूप जास्त डायव्हर्ट होतो आणि हे डायव्हर्ट न होता पेशंटली राहून आपण त्या गोष्टीवरती काम कसं करू शकतो, काम कसं राहू शकतो, ह्यावरती आजचा व्हिडिओ आहे. तर ह्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये आपल्याला आपले पेशन्स चेक होतात. इव्हन एक लिटल थिंग सांगते की माझ्या डेलीच्या आयुष्यामधली आपली मुलं हे आपल्याला एवढा त्रास देतात, म्हणजे ऍक्च्युली त्यांची ते डेव्हलपमेंट, त्यांना ते एक्सप्लोर करायचं असतं, पण आपली चिडचिड होते कारण आपण ते नीटनेटकं ठेवलेलं असतं आणि ती सवय आजपर्यंतची की ते तसंच बघायची. परंतु मुलं ते ठेवत नाहीत, तर तेव्हा ते आपली लिटल पेशन्स चेक होतो आणि तेव्हा आपण तो डेलीच्या आयुष्यामधला माझ्यासाठीच आहे की मी पेशन्स राहू शकते. आणि ऍक्च्युली मी म्हणेन की जेव्हा आपण आई होतो तेव्हा खरंच खूप पेशन्स लेवल आपला हाय होतो, की म्हणजे लिटरली मी नाही सांगू शकत. आणि खरंच म्हणतात की आई झाल्यावरती पेशन्स खूप वाढतात. डेलीच्या आयुष्यामध्ये जे आपल्याला गोष्टी आहेत, जे डेलीच्या आयुष्यामध्ये जे आपल्याला पेशन्स आपले चेक करणाऱ्या गोष्टी आहेत, तो सो त्याच्यामध्ये थोडंसं पेशंट काम राहायचं प्रॅक्टिस करा. जसं की आता आपण कुठेतरी रोज ट्रॅव्हल करतोय कॉलेजला किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी, सो बस थोडीशी लेट आली की आपली बरीचशी चिडचिड व्हायला लागते, आपण डायव्हर्ट होऊन जातो, तिथे चिडचिडेपणा आपला भयंकर वाढतो. सो तिथे थोडंसं काम राहावा. किंवा आपल्याला जेवायला थोडासा उशीर झाला की लगेच चिडचिड चालू होते. सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना दररोजच्या आयुष्यातल्या, सो त्याच्यावरती आपण प्रयत्न करून नक्कीच जी मोठ्या ठिकाणी आपल्याला पेशन्स यूज करायचे आहेत, जेव्हा आपल्याकडे मोठं संकट येतं आणि तेव्हा आपल्याला शांत राहायचं आहे, अशा वेळी ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून जे आपण शिकलोय ते आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे. हीच आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी होणार आहे त्याच मधली अजून एक गोष्ट म्हणजे की ज्या गोष्टी होत आहेत त्या बऱ्याच गोष्टींना तुम्ही जबाबदार असता आणि बऱ्याच गोष्टींना तुमच्या आजूबाजूचे लोक जबाबदार असतात किंवा परिस्थिती जबाबदार असते. सो अशा वेळेला तुम्हाला फक्त ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की माझ्या हातात गोष्ट होती, ती गोष्ट मी कुठे कमी पडलोय, मी कुठे माझ्या माझ्या कंट्रोलमध्ये काही नाहीये. सो जर ती गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल, सो त्याचा विचार करणं तुम्ही त्या क्षणाला सोडून द्या. कारण त्यांनी काहीच होणार नाही. त्यांनी फक्त तुमचे विचार वाढत जातील आणि आपण डॉट्स कनेक्ट करत जाणार. अरे ह्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे झालं. सो ह्या सगळ्यांचे डॉट्स कनेक्ट करून मोठी रांगोळी बनवण्यापेक्षा जे तुमच्या हातामध्ये आहे त्याच गोष्टींचा विचार करा, त्याच गोष्टीवरती काम करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण सगळ्यात जास्त रूड, सगळ्यात जास्त कोणाच्या मनाचा विचार नाही करत, तर ते आपण स्वतःच्या. आपण नेहमी विचार करत राहतो की नाही माझ्या आईला काय वाटेल, माझ्या बाबांना काय वाटेल, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या नवऱ्याला, माझ्या बॉयफ्रेंडला. अरे एवढ्या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा आधी तुला स्वतःला काय वाटतं हे कधी विचारलेस का तू? स्वतःचा विचार कर ना थोडासा. स्वतःबद्दल थोडंसं तरी प्रेम, थोडंसं एवढं दुसऱ्यांवर करताय त्यापेक्षा इतकं थोडंसं कमी तरी स्वतःला विचारा. सो बी काइंड टू युअर सेल्फ. स्वतःबद्दल एवढं रूढ कधीच होऊ नका, कारण जेव्हा कोणीच सोबत नसेल तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः तुमच्या सोबत आहात. सो स्वतःबद्दल थोडंसं काइंड व्हा, स्वतःबद्दल थोडासा विचार करा. आणि जेव्हा आपण स्वतःबद्दल कॉन्शियस होतो, सो तेव्हा आपल्या आपल्या
प्रोसेसवरती, आपल्या थॉट्सवरती थोडासा कंट्रोल राहतो आणि आपण आपले पेशन्स लेवल्स आपोआप वाढतात आणि आपण आनंदी राहायला चालू करतो.